1.5 तास लेट. टायर फिरते भाई. ट्रेकिंग नाही वरती. जाऊ दे. ते क्षण अविस्मरणीय आहे. आज एक आमच्यासोबत अशी गोष्ट घडली की एकदम अनएक्सेप्टेड होतं. गुड मॉर्निंग गाईज. तर दिशान आला सकाळी आणि अजून एक जण येतो पुढे भेटणार आहे. तर आज आम्ही ॲडव्हेंचर वगैरे काय नाही करणार आहे. तर आज आम्ही देवदर्शन करणार आहे आणि आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आणि आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर इकडे म्हणजे भिवंडीमध्ये बनलं आहे. तर आम्ही तिकडे जाणार आहे आणि 2-3 जागे देवदर्शनाला जाणार आहे. म्हणजे वज्रेश्वरीला आणि प्रदेशिल्लीला जाणार आहे. तर दिशांत आला आणि आता अजून एक जण येतो त्याची वाट बघतोय आम्ही. तो कोण तुम्हाला आल्यावर कळेलच. आणि अजून एक गोष्ट सांगतो. आम्हाला निघायचं होतं 7 वाजता. 8:27 वाजले तरी अजून आमचा टाईम कसं काय माहिती. आम्ही थोडे पण पंचुअल नाही. मेन तर ओमकार येणार आहे. अजून आला तर नाही. तर बघू आता तो पोचेल इकडे. तर आता आम्ही इथून निघतोय आणि च्या गाड्या रेडी आहेत. गाडी खूप घाण आहे माझी. ठीक आहे आता घाणच होणार आहे म्हणून धुतली नाही नंतर तू. आणि आमच्या गाडीमध्ये गोष्ट दाखवू. हे बघा BJP सुपरमन्सी. BJP भाई. आणि बघा कोण आला बघा. हे इकडे बघ रे आपला जीव. आणि त्याची पलटण. 1.5 तास लेट. दीड तास लेट आहे. तुझी लायकी नाही. कुत्रा साला. हे का चला बाय बाय. आल्यावर भेटू परत. टायर फिरते. तर आम्ही आता वज्रेश्वरी मंदिराच्या इथून पोचलो आणि एवढा भयंकर पाऊस होता ना. मी रेनकोट घातलेलं. तर रेनकोट वगैरे काढल्या. इथून जाऊ वरती मंदिरात. मंदिरमध्ये पोचलो आणि पाऊस पण चालू आहे बारीक बारीक. त्याचे स्टेअर्स वगैरे. जाऊया मंदिरमध्ये. तर आता आम्ही मंदिरात जाऊन आलो आहे आणि दर्शन खूप चांगल्या प्रकारे झाले. ॲक्च्युली आज आम्ही सोमवार आहे म्हणून आलो म्हणून गर्दी थोडी पण भेटली नाही तर इकडे भरपूर गर्दी असते. आणि या मंदिराची हिस्ट्री झाली तर म्हणजे हे जिथे देवी आहे ती म्हणजे 4,500 वर्ष अगोदर इथे प्रकट झालेली. म्हणजे 2 राक्षसाला मारण्यासाठी देवी इथे प्रकट झालेली. आणि हे देवीचं रूप होतं ते माता पार्वतीचं होतं. आणि या देवीसोबत रेणुका माता पण आहे बाजूला. आणि लेफ्ट साईडला महालक्ष्मी माता आहे आणि सप्तशृंगी माता आहे. आणि मध्ये आहे ती पार्वती माता आहे. मस्त मंदिर आहे. आणि या मंदिराचं जे बांधकाम आहे ते आपले पेशवे होते म्हणजे चिमाजी आप्पा त्यांनी केलेलं. 1739 मध्ये या मंदिराचं बांधकाम झालेलं. हे बघा मंदिर.
वज्रश्री मातेच्या मंदिरच्या मागे एक जागा आहे, तिकडे चाललो आम्ही. इकडे वरती असं ऐकलं की गाडगे बाबांची समाधी आहे, तर बघूया. आणि हे गाडक वरती आहे खूप. अहो त्या डोंगरावर जायचं. भाई ट्रेकिंग नाही वरती परवा बोलला नाही ट्रेकिंग. अरे ट्रेक थोडी आहे, एवढूसा ट्रेक आहे. 7-8 पायऱ्या चालतात आणि ट्रेक भाई काय बोलणार. नशीब आहे लोकांना घेऊन नाही गेलो भाई, नाही तर लोक एका जागेवरच 1 तास थांबले असतं. अरे येणारच नाही, सडेच्या लांब म्हणून तर आलं नाही. मेन तर माऊलीची मजा आहे त्या. आणि दुसरी गोष्ट राहिली कुणाल, तुझी लायकी नाही भावा. आम्ही बोललो तर तुला सुट्टी नाही भेटत ऑफिसला, आणि आता बरोबर मित्रांसोबत फिरतो सुट्टी घेऊन. वसईला जायला सुट्टी आहे. वसईला जायला सुट्टी. तर गाडगे महाराजांची समाधी आहे वज्रेश्वरी मातेच्या मंदिरच्या मागेच. इथे तुम्हाला असं 5 मिनिटाचा ट्रेक छोटा करायला लागेल. म्हणजे पायऱ्या तिकडे ट्रेक नाही बोलता येणार. आणि इकडे मागे बघा ट्रेकच आहे, ट्रेक थोडी येतो. चला आता आम्ही चाललो इथून दुसऱ्या डेस्टिनेशनवर पंचप्रती शिर्डीवर. साईबाबाचं म्हणजे तिकडून जाणार. इथे आता दर्शन वगैरे झालं, निघतोय. तर आम्ही आता प्रति शिर्डीला येऊन पोचलो आहे. आणि इकडे मी सेकंड टाईम आलो आहे. लास्ट टाईम मी आणि कुणाल आलेलो, तेव्हा ॲक्टिवानी आलेलो. 2 का 1.5 वर्ष पहिला आलेलो, एवढं आठवण नाही. सेकंड टाईम. आणि वज्रश्रीला पण गेलेलो आम्ही लास्ट टाईम. शिर्डीसारखं बनवलं इकडे, ऑलमोस्ट सगळं सेमच आहे इकडे शिर्डीसारखं. तिथे बाबाचं मंदिर आहे आणि तिकडे द्वारकामाई वगैरे पण आहे. आणि इकडे लेफ्ट साईडला एक चांगली जागा आहे, तर दाखवतो मी तुम्हाला. हे बघा इकडे महादेवची मूर्ती आहे, सुंदर अशी महादेवची मूर्ती आहे इकडे बघा. बघा. आणि इकडे ट्रस्टचं जेवण वगैरे पण आहे इकडे लेफ्ट साईडला. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय, साई बाबा की जय. इकडे पण एक देवीची मूर्ती आहे बघा. आणि इकडे बाबांची पालखी ठेवली आहे. आणि इकडे असं द्वारकामाई आहे म्हणजे बाबांची. हे तुम्हाला शिर्डीमध्ये प्रॉपर एकदम बघायला भेटेल. इकडे 9 ग्रहांच्या मूर्त्या आहेत बघा. आणि याच्या समोरच इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, मध्ये शनिदेवाचं मंदिर आहे आणि इकडे महादेवाचं मंदिर आहे, नंदी महाराज आहे. बदक बघायला भेटतात तेव्हा. टेस्टी एकदम. भाई मी टाकीन, तू खातो बदक? तुला लाज वाटते का बोलायला? नालायक. येऊ का? कुत्रा आहे का तो? कुत्रा का येऊ करतोय? प्रयत्न चांगला आहे पण होत नाही. नाही घुसणार आई. मी ठेवले आतमध्ये.
शाळा नाही का भाई आज? बंक मारून फिरतो ना शाळेला? हा, सुट्ट्या मारून फिरताय ना? खरं सांगा. हा, कसा होणार अभ्यास? तर आता इथे पाऊस एवढा भरपूर आहे तर आम्ही रेनकोट घातला आणि आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि ते प्रॉपर स्ट्रक्चर असं शिर्डीसारखंच बनवलं आणि मस्त मंदिर आहे. ते नक्की आहे एकदा आणि महादेवाची मूर्ती पण मस्त आहे. तर आता इथे आम्ही पुढच्या डेस्टिनेशनला जाणार आहे, म्हणजेच आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर म्हणजे आपल्या महाराजांचं मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. तिकडे आम्ही जाणार आहे. इथून 10 किलोमीटर आहे. तर आता आम्ही जाऊ पुढे. तर फायनली आम्ही आता पोचलो इथे मंदिरमध्ये, आपल्या महाराजांच्या मंदिरमध्ये. तर फायनली आम्ही आता आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरमध्ये आलो आहे. आणि एवढं मस्त मंदिर आहे ना हे. तर आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. तर चला. खूप दिवसापासून इकडे यायचं चाललं होतं पण 2-3 वेळा कॅन्सल झालं. तर फायनली आम्ही आज इकडे आलोच. तर आता आम्ही इथे येऊन महाराजांचं दर्शन घेतलं आणि खूप म्हणजे चांगलं दर्शन झालं. ॲक्च्युली आज सोमवार आहे म्हणून गर्दी नव्हती, ना तर इथे पण खूप गर्दी असते. ओंकार कसं वाटलं तुला? एक नंबर आहे दर्शन, सगळ्यांनी आलं पाहिजे, एकदा तरी येऊन जावं. हां, कारण की महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे आपल्या महाराजांचं आणि भारतातलं पहिलं मंदिर आहे आंध्र प्रदेशमध्ये. आपल्या महाराजांची लहानपणापासूनची पूर्ण हिस्ट्री लावलेली आहे. तर ज्यांना कोणाला हिस्ट्री माहीत नसेल त्यांनी येऊन इथे खाली इन्फॉर्मेशन पण दिली, ती वाचून तुम्ही आपले महाराज कोण होते व काय होते हे समजू शकता. आणि असे टोटल एकदम एकूण 36 का 38 काहीतरी ते सेक्टर्स आहे पूर्ण. आणि जे किल्ल्याची बांधणी केली आहे म्हणजे ही आपलं रायगड आणि लोहगड सारखी पूर्ण स्ट्रक्चर रेडी केलं इथे किल्ल्याचं. आणि मूर्ती एकाच दगडात एकाच दगडात. आणि जी ही म्हणजे महाराजांची मूर्ती आहे शिवाजी महाराजांची, ही मूर्ती जे राम मंदिरमधलं ज्यांनी मूर्ती बनवली आहे ना त्या मूर्तिकारनी तीच त्यांनीच ही पण महाराजांची मूर्ती बनवली. मूर्ती एवढी सुंदर आहे ना, अक्षरशः असं वाटतं की म्हणजे मूर्तीच्या समोर बसूनच राहावं. ते क्षण अविस्मरणीय आहे. तर आता आमचं दर्शन वगैरे झालं आणि आपला दिवसाचा आज 3rd पॉईंट म्हणजे आवडता पॉईंट झाला. आणि आता इथून आम्ही जाणार उसगाव डॅम्पला. आणि माझ्या फोनची चार्जिंग आता संपली तर आता पुढे व्लॉग नाही बनवणार, तर हा व्लॉग इथेच एंड करू. चला मग बाय. त्या व्लॉगला किती व्ह्यू गेले रे? त्या ब्लॉगला किती व्ह्यू? तर फायनली आता आम्ही घरी आलो आणि फ्रेश वगैरे झालो आणि दिशांत आणि ओंकार ते त्यांच्या घरी गेले. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. आज एक आमच्यासोबत अशी गोष्ट घडली की एकदम अनएक्सेप्टेड होतं, सांगूच नाही शकत. कारण की आज आम्हाला भेटलेला
आमचा लाडका श्रीमान दादा. म्हणजे आम्ही येत होतो आणि माझी नजर लेफ्ट साईडला गेली, तर लेफ्ट साईडला मला श्रीमान दादाची आपली BMW आहे ती दिसली बाईक. तर ती दिसली तर मग आम्ही थोडं पुढे गेलो लगेच. मग ओमकारला बोललो गाडी फिरव, कारण की मला डाऊट होता श्रीमान दादा 100% असणार तिकडे. तर आम्ही गाडी करून परत थोडा मागे गेलो, तर तिकडे आम्हाला श्रीमान दादा भेटला. आणि श्रीमान दादाला भेटून एवढं भारी वाटलं ना, म्हणजे खरोखर मी तुम्हाला सांगू नाही शकत. जसं स्ट्रीमवर आणि ब्लॉग्समध्ये श्रीमान दादा असतो ना एकदम इनोसेंट, तसंच आमच्या समोर होतं. आणि म्हणजे सांगायचं कारण काय एवढं की सीन असा झालेला की आम्ही सकाळपासून गेलेलो फिरायला आणि संध्याकाळचे 5 वाजलेले. तर ऑलमोस्ट सगळ्यांचे फोन स्विच ऑफ झालेले. ओमकारचा पण स्विच ऑफ झाला होता, दिशांचा पण स्विच ऑफ झाला होता आणि माझ्या फोनमध्ये 1% चार्जिंग होती. तर 1% चार्जिंग होती. मग आम्ही श्रीमंतासोबत एवढा फोटो काढला आणि तेवढाच आमचा फोन स्विच ऑफ झाला. तर दादासोबत ब्लॉग बनवायला आम्हाला भेटलंच नाही, पण ठीक आहे, आम्हाला श्रीमंत दादा भेटला हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे.